केंद्र सरकार, राज्य सरकार, पीएम किसान योजना, पीक विमा, लाडकी बहीण योजना अशा अनेक महत्त्वाचे अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। पोखराच्या धर्तीवर नवीन कृषी योजना, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती। ॲग्रोवंशी शाश्वत शेती परिषद उत्साहामध्ये साजरी। केंद्राच्या कांदा खरेदीपूर्वीच निवेदनावरून गोंधळ, साठवणूक क्षमता उलाढाल निकषावरती सहकारी संस्थांची नाराजी। समुद्री वाहतुकीद्वारे महाराष्ट्राची डाळिंब अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये दाखल, वाहतूक खर्च निम्म्यावरती, स्पर्धात्मक निर्यातीसाठी महत्त्वाचा टप्पा। अकोला जिल्ह्यातील बियाणे, कीटकनाशके, खते विक्री केंद्राची होणार तपासणी, भरारी पथके 3640 बियाणे, खत व कीटकनाशके विक्री केंद्राची करणार तपासणी। अकोला जिल्ह्यामधील 31,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच, महिनाभरामध्ये 26,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड, मदत मिळणार तरी कधी? कारण 79,48,00,000 रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे। बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या सहाय्याने विचारू शकता। नक्कीच आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याची माहिती सुद्धा अपडेट करू। शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार, 2 मे रोजी 500 ट्रॅक्टर घेऊन सेनेचा शेतकऱ्यांसह एल्गार। भाव पडले व्यापाऱ्यांची पाठ, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी। भंडारा, तांदळी, नांदखेड परिसरातील शेतकरी कांदा पिकामुळे अडचणीत आले, कारण सध्या स्थितीमध्ये कांद्याचे दर अवघे 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलवरती आल्यामुळे शेतकरी आता चांगलेच आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत। हापूसच्या 4-5 डझनच्या पेटीला 2,000 रुपयांपर्यंत दर, स्थानिक बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक वाढली। राज्यामध्ये हिंदीची सक्ती नाही, इतर भाषेचा पर्याय घेता येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। इंग्रजीचे गोडवे आणि भारतीय हिंदीचा विरोध हे आश्चर्यच। राज्यामध्ये उन्हाने होरपळ, बहुतांश शहरामधील पारा 42 अंशांपेक्षा अधिक, उष्णतेच्या लाटेचा इशारा। आगार परिसरातील चोंडा नाल्याचे खोलीकरण, शेतकऱ्यांसाठी एक नवीन संजीवनी, आगार परिसरामध्ये जलयुक्त शिवार योजना ठरतंय वरदान। राज्यामध्ये 10 दिवसांमध्ये केवळ 3,757 प्रवेश, मोफत प्रवेश प्रक्रिया संथगतीने, 5,971 प्रवेश बाकी। अटीतटीमध्ये अडकले ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच, महाराष्ट्रद्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये, मनसेची आक्रमक भूमिका। मुख्याध्यापक शिक्षकांवरील भार झाला कमी, शालेय कामकाजासाठी मिळणार अधिक वेळ। जागतिक स्मार्टफोन, लॅपटॉप कंपन्या भारतामध्ये येण्यास तयार, अमेरिका चीनच्या टॅरिफ युद्धामध्ये भारताला फायदा होण्याची मोठी शक्यता। काश्मीरमध्ये ढगफुटी झाली, त्यामुळे 3 जणांना 100हून अधिक लोकांना वाचवण्यामध्ये आले यश, अनेक वाहनांचे नुकसान, महामार्ग 5 ठिकाणी वाहून गेला। महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्रांती, 8,450 मेगावॅट वीज निर्मिती, स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासामध्ये केली महत्त्वपूर्ण प्रगती। सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे ठरले आघाडीवरती, सरकारचे मिळाले मोठे पाठबळ। शेतकऱ्यांचा भुईमुंग पिकाने केला घात, खर्चही निघेना, सारकिनी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल। कंत्राटदाराच्या बिलाचा तेढा सुटेना, अकोला जिल्ह्यामधील 300 कोटींची देयके थकीत, न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यामधील 70,000पेक्षा जास्त शेतकरी फार्मर आयडी पासून दूरच, आता फार्मर आयडी अनिवार्य, पीएम किसान नमो सम्मानच्या लाभाला सुद्धा मुकण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता। बदलीसाठी 2,582 शिक्षक पात्र, बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित। सातपुडा वनव्याच्या भक्ष्यस्थानी वनस्पतीचा झपाट्याने ऱ्हास, सालई डिंक, मोहफुलाच्या तस्करीकरता आग लावली जात असल्याचा आरोप, वन्यजीवांचे स्थलांतरण। तूर हरभऱ्याची दरकोंडी कायम, उत्पादन घटले, शेतकरी चिंतेमध्ये, उत्पादनामध्ये मोठी घट, खर्चामध्ये वाढ, तरी सुद्धा बाजारभाव कमीच। प्राधान्य कुटुंब, लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे निकष बदलणार, 13 वर्षापूर्वी ठरलेली उत्पन्न मर्यादा आता कालबाह्य, बोगस लाभार्थ्यांना बसणार यामुळे चाप। 1 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द होणार, मेहकर तालुक्यामध्ये तपासणी मोहिमेला सुरुवात। रेशनचा तांदूळ खुल्या बाजारामध्ये विक्रीला, गावगाव फिरणाऱ्या दलालाकडून सर्रास खरेदी, कायदेशीर कारवाई कुठे आहे? वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकरी हवालदिल, पिंपळगावच्या शिवारामध्ये उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी। आकर्षक वाहन क्रमांकाची क्रेज भारी, वाशिमकरांनी उडवले 97 लाख रुपये, वर्षभरामध्ये 830 जणांनी मिळवला 40 नंबर, महसुलामध्ये दुप्पट वाढ झालेली असून 15,000 किमतीचे सर्वाधिक नंबर। सोयाबीनच्या दरामध्ये घसरण, आवक सुद्धा घटली, रिसोडच्या बाजारामध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटलचा दर, बाजाराचा आढावा घेऊन शेतकरी करत आहे शेतमालाची विक्री। नवीन वजन काटे मिळून सुद्धा धान्य खरेदी पडली बंद, व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान।
लॉटरी लागून सुद्धा 2000 विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ. 221 विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळले. 282 प्रवेश अद्याप सुद्धा बाकी. 17,385 अर्ज शासनाकडे प्राप्त. शेतकऱ्यांना लुटून विमा कंपन्यांनी केला मोठा आर्थिक घोटाळा. राजू शेट्टी यांचा आरोप. त्या माजी संचालकांकडून वसुलीचे काम आम्हाला द्या. टोमॅटो उत्पादकांना करावा लागणार अडचणीचा सामना. बळीराच्या संकटामध्ये बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवीन निकष जारी. अतिवृष्टी पिकाची नुकसान भरपाई नाही. सतत हवामानाच्या बदलामुळे विमा कंपन्यांचा निर्णय. केवळ पीक कापणी प्रयोगावरतीच मदत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या 1 रुपयामध्ये पीक विमा ही योजना गुंडाळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येकी पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा भरायचा असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्येमध्ये लाखाच्या पटीने वाढ झालेली होती. मात्र आता रक्कम भरावी लागणार असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही आपोआपच घटणार आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढलेली होती, ती नव्या निकषामुळे आता कमी होणार आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय होणार नाही. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. निळवंडे लाभक्षेत्रामधील समस्या जाणून घेण्याकरता संगमनेरामध्ये बैठक संपन्न. बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार, कारण शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळावे हाच हेतू. वरतून बसतोय उन्हाचा चटका. भावामध्ये सुद्धा फटका. मजूर मिळेनात. कांदा काढणीसाठी कसरत सुरू. उत्पादक सुद्धा हवालदिल. कर्जमाफी ही फसवेगिरी. शेतकरी संघटनेची तक्रार. तुम्ही आश्वासन देऊन सत्तेमध्ये आला. गुन्हे दाखल करण्याची मागणी. DICकडे 2.5 वर्षापूर्वी कर्ज प्रस्ताव. बँक दाद देईनात. शासकीय योजना कागदावरतीच. शेकडो बेरोजगारांचे उद्योग व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होईनात. विद्यार्थ्यांनो, तुम्ही ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन अर्ज केला का? आतापर्यंत 700 अर्ज आले. आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे करा अर्ज. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लवकरच स्वाधारचा आधार. स्वाधार योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागाला 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त. ग्रामीण भागामध्ये यंत्रणा झुंपून सुद्धा जिल्ह्यामध्ये आयुष्यमान कार्डचे घोडे अडलेलेच. आतापर्यंत केवळ 41% कार्ड वाटपचे काम पूर्ण. महिन्याचा पगार 60% अनुदानामध्ये निघाला कसा? हत्या प्रकरण. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह. हिंगोली जिल्ह्यामध्ये लिलावाच्या आदल्या दिवशीच हळद मार्केट यार्डामध्ये 200 वाहने दाखल. 4000 क्विंटलवरती होणार हळदीची आवक. प्रखर उन्हामध्ये राबराब राबते. तब्येत तुझी बिघडत नाही का गाई? जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा पोहोचला 41 अंशांवरती. शेती कामे होऊ लागली सकाळच्या वेळी. जालना बाजारपेठ. हरभरा खरेदी केंद्रामध्ये नोंदणीसाठी मुहूर्त लागेना. शेतकरी हैराण. अक्षय तृतीयेमुळे सोन्याच्या दरामध्ये विक्रमी तेजी. रेना प्रकल्पामुळे बॅरेजेसना आधार. उन्हामध्ये पशुधनाची भटकंती थांबली. बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यामध्ये घट. रेना मध्यम प्रकल्पामध्ये आता 35% पाणीसाठा. राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सौरपंप योजनेला मरगळ. 24,000 लाभार्थ्यांपैकी केवळ 12,000 अर्ज केले मंजूर. 9,500 अर्ज छाननीसाठी प्रलंबित. राज्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट. दुग्ध व्यवसायावरती परिणाम. माणसाप्रमाणे जनावरांना सुद्धा उन्हाचा फटका. काळजी घेण्याचे आव्हान. एका क्लिकवरती मिळतोय दाखला आणि निर्गम उतारा. केंद्र प्राथमिक शाळेचा उपक्रम. वेळखाऊ धोरणाला आता बसणार फटका. 5,00,000 विद्यार्थ्यांच्या परीक्षा. 423 महाविद्यालय आणि केवळ 248 कर्मचारी. 1992 पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक. राज्य शासन केव्हा लक्ष देणार? धान बोनस वाटप प्रक्रिया लांबली. शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली. पडताळणी होणार. आदिवासी विकास महामंडळ मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणीची आकडेवारी फुगली. 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा. वैनगंगा नदी यंदा साथ सोडणार. नागरिकांनो, पाण्याचा वापर जरा जपून करा. अर्जुनीच्या शेतकऱ्यांना मका झाला गोड. 130.60 हेक्टरमध्ये लागवड. अन्य तालुके मात्र मका लागवडीकडे उदासीन. विरुळ आकाजी गावामध्ये विहिरींनी गाठला तळ. पाण्याची तीव्र टंचाई. 5 दिवसाआड पाणीपुरवठा. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीपाची तयारीला सुरुवात. तब्बल 70,000 क्विंटल बियाण्यांची केली मागणी. शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड प्रकरण पेटले. प्रहारने बँकेला दिला 24 तासांचा अल्टिमेट. शासनाच्या नियमांचे बँकांकडून उल्लंघन. आंब्याप्रमाणेच काजूला सुद्धा हवामानाचा मोठा फटका. सुरुवातीला मिळालेल्या दरामुळे बागायतदारांना तात्पुरता दिलासा. 5 कोटीच्या वीज बिल घोटाळ्याची चौकशी ठप्प. विशेष चौकशी पथकाच्या भूमिकेवरून तक्रारदारांमध्ये संशय कल्लोळ. तारडी प्रकल्पाचे पाणी खाटवाला द्या. शेतकऱ्यांकडून निवेदन. महिना उलटला तरी कार्यवाही नाही. पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर. कडक उन्हाचा शेती कामांवरती परिणाम. मावळामध्ये उन्हाने सगळे हैराण. कांदा काढणी सुरू. कांदा दराने केला उत्पादकांचा वांदा. निर्यात बंदी हटली. बाजारभाव जैसे थे. उत्पादन खर्च सुद्धा निघेना. दर वाढण्याची अपेक्षा. आज घडीला कांदा 10 ते 13 रुपये किलो दराने विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवरती फिरले पाणी. कांदा उत्पादक हवालदिल.
चाकणमध्ये कांद्याची आवक घटली, बटाटा आवक वाढून सुद्धा बाजारभाव स्थिर। 40 गावांमधील ॲग्रिस्टेक योजनेमध्ये 42,000 शेतकरी अद्यापही नोंदणीविना। शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक। स्वयंचलित प्रणालीद्वारे टोल आपोआप वसूल, मुंबई दिल्ली महामार्गावरती नव्या हायब्रिड टोल यंत्रणेची चाचणी होणार। वाढत्या पशुखाद्याच्या दराने दुग्ध व्यवसाय संकटामध्ये, पशुपालक शेतकऱ्यांचा हा व्यवसाय अडचणीमध्ये, मदतीची गरज। हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना 15 जूनपर्यंत बंदी, ठाणे रायगडमधील 4 चालकांवरती संघटनेची कारवाई, बैलगाडा प्रेमींकडून सुद्धा स्वागत। पिंक ई रिक्षा योजनेमधून महिलांचे समीक्षीकरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये पिंक ई रिक्षांचे वितरण सुरू। धरणग्रस्तांना रक्कम देताना शासनाच्या तिजोरीवरती दरोडा, लागवडीयोग्य जमीन रद्द केल्याने स्वयंभू नेते, अधिकाऱ्यांच्या अभद्र युतींचा संशय। शेतमालावरील निर्यातबंदी उठवा, तसेच शेतकरी कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले निवेदन। उपमुख्यमंत्री शिंदेच्या वाटेल्या मुक्कामाने चर्चा, सलग 5 दिवस गावी ठाण मांडून राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना उधाण। कांदा निर्यातीमध्ये यंदा 10% घट, गतवर्षीच्या तुलनेमध्ये 370 कोटी रुपयांचा फटका, केंद्राच्या अस्थिर धोरणाचा परिणाम। सह्याद्रीच्या डोंगरामध्ये बहरली करवंदे, उन्हाच्या तडाख्यात सुद्धा अबालवृद्धांची पावले सागरेश्वरच्या दिशेने। महावितरणामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू, गलथान कारभाराविरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। अवकाळीमधील नुकसान 4127 हेक्टर पिकांचे, भरपाईसाठी गरज 11.39 कोटी रुपयांची, अहवाल सादर। बंद कारखान्याला लाभते शब्दांची झळाळी, निवडणुकीच्या रणांगणामध्ये आश्वासनाच्या साखरेपणासाठी नेत्यांची चढाओढ। 1,14,000 लाडक्या बहिणींना नियमित पैसे, प्राचार्य राम शिंदे, महिला बचत गटांना 2.25 कोटी रुपयांची वाटप। मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून 455 महिला आत्मनिर्भर, नाशिक जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 2,182.42 लाख रुपयांचे कर्ज वाटप, 5 वर्षामध्ये 1 लाख उद्योग सुरू होण्याचे उद्दिष्ट। नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5 लाख ॲग्रिस्टेक नोंदणी पूर्ण, 63% बाकी, 30 एप्रिलपर्यंत 100% नोंदणीचे आदेश। शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले, अवकाळीचे संकट, केवळ बीड जिल्ह्यामध्ये काम पूर्ण, 3 जिल्ह्यांमध्ये अजून सुरुवातच नाही। मित्रांनो, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अन्नधान्याचा लाभ बंद होणार। शिधापत्रिकाधारकांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे देण्यात आले आदेश। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।